सरकारकडून पेन्शनच्या नियमामध्ये एक मोठा बदल करण्यात आलेला असून नवीन पेन्शन नियमावली जारी करण्यात आलेली आहे. या नव्या नियमावलीत कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कुटुंबास पेन्शन मिळविण्याच्या प्रक्रियेसंबंधी स्पष्ट मार्गदर्शक जाहीर करण्यात आलेले आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारने जारी केलेल्या सुधारित नियमावलीनुसार कर्मचारी किंवा पेन्शनधारक यांच्या मृत्यूनंतर पेन्शन कोणाला आणि कधी मिळेल याबाबत स्पष्ट नियम करण्यात आलेले आहे. तर नवीन नियमानुसार पेन्शनधारकांची पेन्शन सर्वप्रथम त्याच्या प्रथम जोडीदारास मिळेल. जर जोडीदार जिवंत नसतील तर पेन्शन त्यांच्या पात्र मुलांना मिळणार आहे. जर कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचे जोडीदार आणि मुलं दोन्ही नसतील तर पेन्शनचा हक्क त्यांच्या अवलंबून असणाऱ्या पालकांना किंवा अपंग भावंडांना मिळणार आहे. तर नवीन नियमानुसार ज्या कर्मचाऱ्यांना 2 किंवा अधिक पत्नी आहेत अशा प्रकरणात पेन्शन रक्कम सर्व पत्नीमध्ये समान प्रमाणात विभागली जाणार आहे. मात्र जर एखादी पत्नी अपात्र ठरली तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केल्यास किंवा मुलांचा सांभाळ न केल्यास तर त्या पत्नीचा हक्क रद्द होईल आणि पेन्शनचा लाभ हा मुलांना दिला जाणार आहे. याशिवाय पेन्शन मिळविणारी विधवा पत्नी जर दुसरे लग्न करत असेल तर तिला पुढे पेन्शन मिळणार नाही. हा नियम स्पष्टपणे सुधारित पेन्शन नियमावलीत शासनाने नमूद केलेला आहे. या नव्या नियमामुळे आता पेन्शन वाटपातील वाद, विशेषतः बहुपत्नी आणि वारसामधील प्रकरणात निर्माण होणारे गोंधळ आता मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची शक्यता आहे.